नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण रव्यापासून खूपच मस्त वेगळा असा नाश्ता बनवतोय। यासाठी इथे मी 1.25 कप रवा घेतला आहे। जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता। यामध्ये अर्धा कप दही घालायचं आहे। इथे मी कपाने सगळं साहित्य मोजून घेतलं आहे। तुम्ही घरातली कुठली वाटी सेट करून तिने इथे रवा आणि दही मोजून घेऊ शकता। यामध्ये आता 1 कप पाणी घालायचं आहे। आधी अर्धा कप आणि पुन्हा अर्धा कप असं 1 कप पाणी घातलं। हे मिक्स करून घेऊया। याच्यातल्या सगळ्या गुठळ्या काढून स्मूथ असं हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। यामध्ये मी आतापर्यंत 1.25 कप रवा, अर्धा कप दही आणि 1 कप पाणी असं साहित्य घातलं आहे। हे सगळं छान असं एकजीव करून घेतलं। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। यानंतर यामध्ये तेल घालायचं आहे। तर इथे 2 चमचे मी तेल घातलं। तेलामुळे आपला नाश्ता छान आतपर्यंत सॉफ्ट व्हायला मदत होईल। तेल आणि मीठ मिक्स करून घेतलं। तर हे पाहू शकता, हे असं आहे। आता हे आपण असंच 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवू, म्हणजे रवा छान फुलेल। तोपर्यंत आपण चटणी बनवूया। तर ही चटणी आपण रेसिपीमध्येच वापरणार आहोत। तर यासाठी मी 4 ते 5 पाकळ्या लसूण घेतला आहे। यामध्ये आता लाल तिखट घालायचं चवीप्रमाणे। ही आपण लसणाची चटणी बनवतो आहे। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। पाव चमचा साखर घातली। तर यामध्ये साखर घातल्यामुळे तिखटपणा त्याचा थोडासा कमी होईल। यानंतर इथे थोडंसं मी पाणी घातलं आणि ही चटणी वाटून घेतली। तर ही लसणाची चटणी तयार आहे। तर ही आता चटणी बाजूला ठेवूया आणि रवा आपण जो झाकून ठेवला होता तो पाहूया। तर हा रवा छान सेट झाला आहे आणि पहा, पाणी ॲब्झॉर्ब केलं आहे आणि छान फुलला आहे रवा। आता असं विस्कने हे छान फेटून घ्यायचं आहे, म्हणजे रवा दही पाणी छान असं एकजीव होईल। हे 3 ते 4 मिनिटं छान मी फेटून घेतलं। आता हे आपल्याला 3 भागांमध्ये डिवाइड करायचं आहे। तर हे पहा, असं मी 2 दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेतलं आहे थोडं थोडं पीठ। तर इथे 3 बाउलमध्ये पहा, 3 भागामध्ये मी हे पीठ डिवाइड करून घेतलं। आता जी आपण लसणाची चटणी बनवली होती ती एका बाउलमध्ये घालायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं। लसणाची चटणी घातल्यामुळे खूपच मस्त चव येते याला आणि या रेसिपीबरोबर मग आपल्याला दुसरी चटणीही सर्व करायची गरज नाही आहे। इथे आता मी 3 वाट्या घेतल्यात। याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे। तर इथे मी 3ही वाट्या ग्रीस करून घेतल्यात। आता आपण जे 3 भागामध्ये पीठ डिवाइड केलं होतं त्यातला 1 बाउल मी घेतला आहे। यामध्ये आता अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालायचं आहे। आता हे मिक्स करून घेऊया आपण। इनोवरती मी थोडंसं पाणी घातलं। मिक्स करून घ्यायचं आहे।
हे छान असं एकजीव करून घेतलं. आता ज्या वाट्या आपण ग्रीस करून ठेवल्या होत्या त्यामध्ये याचा एक लेयर द्यायचा आहे. तर 2-2 चमचे इथे मी हे तयार मिश्रण घातलं आहे. आता हे करत असतानाच मी कढईमध्ये पाणीसुद्धा गरम करत ठेवलं होतं आणि यामध्ये पहा एक स्टँड ठेवला आहे. असा स्टँड नसेल तर एखादी प्लेट उलटी करून तुम्ही इथे ठेवू शकता किंवा वाटी ठेवू शकता. आता या स्टँडवरती जी आपली वाट्यांची प्लेट आहे ती ठेवायची आहे आणि आता 3 ते 4 मिनटं झाकण ठेवून आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे. इथे आता पहा साधारण 4 मिनटं झाले आहेत. हे आपलं जे चटणी घातलेलं मिश्रण होतं त्यामध्ये मी पाव चमचा इनो फ्रूट सॉल्ट घातलं आहे. त्यावरती पाणी घातलं आणि हे मिक्स करूया. आता हे पीठ आपल्याला वाट्यांमध्ये घालायचं आहे. तर इथे 4 मिनटं झाले आहेत. हे छान पहा शिजलं आहे. आता यावरती चटणीवाला आपल्याला लेयर घालायचं आहे. हा जो मधला लेयर आहे चटणीचा तो खूपच चवदार आहे. त्यामध्ये लसूण आहे, लाल तिखट आपण घातलं आहे, त्यामुळे याच्याबरोबर चटणीची सुद्धा गरज नाही आहे नाश्त्याबरोबर. तर पुन्हा 2-2 चमचे मी हा लेयर घालते आहे. आता यावरती पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि 3 ते 4 मिनटं वाफवून घ्यायचं आहे म्हणजे आपला मधला लेयरसुद्धा शिजेल. इथे तर पहा 3 ते 4 मिनटं झालेत. मधला लेयरसुद्धा शिजला आहे. आता हा जो आपला तिसरा बाउल आहे यामध्ये अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घातलं, त्यावरती पाणी घातलं, मिक्स करूया आणि आता हा तिसरा लेयर आपल्याला वाट्यांमध्ये भरायचा आहे. पुन्हा 2-2 चमचे मिश्रण यावरती घातले. आणि आता झाकण ठेवून पुन्हा हे आपण 3 ते 4 मिनटं वाफवून घेऊया. तर इथे पहा 4 मिनटं झालेत. आपण पाहूया. तर हा आपला सँडविच ढोकळा तयार आहे. पहा वरून ड्राय आहे म्हणजे हे छान शिजलं आहे. गॅस बंद करायचा आहे आणि आता हा ढोकळा पूर्ण थंड करून घ्यायचा आहे. पूर्ण थंड झाल्यात पहा वाट्या. पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे, नाहीतर तो खालून चिटकू शकतो. तर आता इथे मी पूर्ण थंड करून घेतल्यात. आता सुरीने याच्या कडा सोडवून घ्यायच्या आहेत. इथे आता मी वाटीने पहा वाटीमधून हा काढून घेते. अगदी सहज निघतो. याचे लेयर्स तुम्ही पाहू शकता. आता ढोकळ्यावरती घालण्यासाठी फोडणी तयार करूया. तर यासाठी इथे मी कढई गरम करत ठेवले. यामध्ये 2 चमचे तेल घालायचे आहे. तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी घातली आहे. मोहरी मस्त तडतडली की अर्धा चमचा इथे जिरं घालायचं आहे.
जिरंसुद्धा तडतडलं आहे. आता यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि यानंतर इथे मी 2 हिरव्या मिरच्या अशा उभ्या चिरून घेतल्यात, या घालायच्या आहेत आणि आता मिरच्या तेलावरती परतून घ्यायच्या आहेत. मिरच्या तेलावरती 2 मिनटं परतल्यानंतर गॅस बंद केला आहे आणि गॅस बंद केल्यानंतर इथे मी पाव चमचा हिंग घातला. फोडणी तयार आहे. आता ही फोडणी ढोकळ्यावरती घालूया. या फोडणीमुळे आपला ढोकळा आणखीनच खमंग होतो. तर हा मस्त असा सँडविच ढोकळा तयार आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.